650, 349, 240. पाटील कसं आलं नाहीत अजून? आलं वाटतं पाटील. गाडी चालली खुंगराची वाटगड चावडीची, गाडी चालली खुंगराची वाटगड चावडीची. आईला गाडी लागली बेस, आपली चावडी बी आली. काय काय खाज्यांना काय इनामदार. या या चक्रे पाटील या. आलो इनामदार. बरं मंडळी, काय काय ठरलं म्हणायचं तुमचं? अहो जत्रेचा सगळा प्रोग्राम कमिटीने सँक्शन केलाय. फक्त लीलाचंद्राचा तमाशा करायचा, त्याच्या लक्षात नाटक करायचं एवढं बाकी शिल्लक राहिले. कशाला घोळ घालत बसवायचा आता? त्या लीलाचंद्राचा तमाशा ठेवा की तमाशा. अहो पण बाजीराव वाघमारे आपल्या उत्सव कमिटीचे चेअरमन आहेत. अहो पोलीस खात्यात शौर्य गाजवल्याबद्दल मानाचं पदक मिळालेला माणूस आहे तो. सत्य आहे. अहो त्यांनी बी काहीतरी विचार केला असेलच की. कसला विचार करतायसा? गप झोपा की आता. हो विचार करायला धोवा. गावची जत्रा आली तोंडावर, गावानं पुढारी नेमलाय मला. गावकरी म्हणतात लीलाचंद्राचा तमाशा ठेवा, आणि जो लक्षा म्हणतोय नाटक बघा. ती आणि कसलं नाटक? यमराजाची सभा. मुर्द्याला यमच आठवला होय. ते दोंडाने रंग बी त्याच्या नादाला लागली. नाटक चांगलं आहे म्हणतात, विनोद आहे म्हणून लक्षण लिवलंय. लक्षानं लिवलंय म्हणजे विनोदीच असणार. वाईट माणसाची गंमत यमराज कसं करतो असं काहीतरी आहे म्हणे त्यात. आता यमा विमाचा विचार करू नका, नाही तर स्वप्नात देखील यम दिसायचा. की बायदा गप झोपा आता. वय वय तुमची आदत पाळलीच पाहिजे. हा झोपा. आई ग अगं आई, नसता डोक्याला त्रास. कोण लक्षात तू? मी यमराज. रंग्या तू? येस. चित्रगुप्ताला खरडे घाशीचा कंटाळा आला म्हणून त्यानं राजीनामा दिला, आणि आता यमराजांनी मलाच ठेवून घेतलंय. काय? नाही म्हणजे आपली पीए म्हणून. म्हणजे तुम्ही या लक्षाच्या नादाला लागला काय? काढती कापडं पुढे झाली तुमची नाटकं. डोंट टच मी, डोंट टच मी. हे नाटक नाही बाजीराव, ही खरी यमसभा आहे. आता आम्ही तुमच्या पाप पुण्याचा जमा खर्च काढणार आहोत. येस सर. यांचं खातं काढ. विच खातं? म्हणजे कोणतं खातं महाराज? सर्वात मोठं खातं पोलीस खातं. नक्कीच यांच्या नावावर जास्त गुन्हे असणार. हे गौरव पदक पाहिले का? पोलीस खोटं कशाला बोलताय? तुमच्या कपड्यांवरच कळतंय. हे म्हणते काय? वाद नको महाराज, खातं उडून बघा की. बरोबर आहे बघा महाराज. यांनी एका बाई बरोबर थोडासा
घोळ घातलाय. घोळ म्हणजे एक्झॅक्टली काय केलं यांनी? ड्युटीवर असताना एका बाई बरोबर पिक्चरला गेले. प्यार किये जा. महाराज आता त्या बाईनी तिकीट काढून आणली तर मी काय करणार? लाज नाही वाटत असं सांगायला? काय महाराज की लाज त्या बाईला वाटायला पाहिजे नाही का? काय हंटर हाय का महाराज? महाराज तुमच्या पाया पडतो. बाजीराव, हो बाजीराव. काय झालं गो बाई? अहो घाबरताय कशाला? हे धर रे, धर हे जाऊन येतो. नाही नाही लक्ष नाही. नाही नको नको हे घाबरलं अहो का कशाला? अहो मी नाटकाची ड्रेपरी करून आलोय तुम्हाला आणि राजाला दाखवायला. मी यमराज, प्राणहरण करणारा, आणि ह्यो माझा रेडा आपला बाई यमदू, आणि ही माझी स्टेनो ताथय्या हो यमाची पिये. बस झालं तुमचं नाटक. आधी हे कपडे काढा. मी काय म्हणतो बाजीराव, तुमची मुलगी राधा आहे का नाही? तिला मी यमाची पिये करणार आणि मी यम. मोबाईल फोडीन. कळला तुझा डाव. मला तुमचं नाटक अजिबात नको. तमाशा झाला पाहिजे. ठरलं तर मंडळी, जत्रेत लक्षाचं नाटक ठेवायचं नाही. काय? नीला चंद्राचा तमाशाच ठेवायचा. कळलं का लक्षात? कळलं. एखादी लावणी लिवायला चान्स द्या की. अरे लावणी लिवायला इश्काची वळख असायला लागते. कसंही नामदार. अरे बाई हसते कशी, बाई लाजते कशी, बाई बसते कशी. मांडी बाजूला. हे सगळं जमणार आहे का तुला? सगळं जमतंय हो. तुम्ही काय आईच्या पोटातूनच शिकून आला होता होय? असं म्हणतोस? मग काय मंडळी, हा. गावचा माणूस आहे म्हणून एक चान्स देऊया. चालेल ट्रेलर घेऊन बघू. बघ लावणी चांगली झाली ना तर मी बक्षीस देईन तुला. असं म्हणता? मग मी बक्षीस जिंकणारच. बघूया की. पण लावणी नाही जमली तर 50 फटक्याची शिक्षा देईन. ध्यानात ठेव. चालेल. आता फक्कडशी लावणी लिवायची म्हणजे श्रीदेवी नाहीतर एखादी मंदाकिनी झोडकायला पाहिजे. गावली मंदाकिनी. आता लिवतो लावणी. आता लावणी लिहायची म्हणजे एवढे कमी कपडे चालायचे नाही. नऊवारी साडी पाहिजे. मरू दे, नाना यायच्यात लावणी लिहूनच टाकतो. माझे कागद कुठे गेले कळत नाही. तुझे डोळे लक्षा तुम्हाला नाही हिला. तुझे डोळे म्हणजे मांजरीचे. नको. तुझे डोळे. अरे माझे कागद पळवलेस काय? कागद तुमचे कुठे आहेत? कागद पोस्टाचे आहेत. पोस्टाचे? अरे बापरे मेलो. अरे 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 गधाड्या, सरकारी कागदावर नागड्या उघड्या बायकांची चित्र काढतोस. शोभत का तुला हे? तुमचाच मुलगा ना मी. शोभ बाईस. काय करत होता? काय नाही. अहो चित्र नाही काढत आहे. मी लावणी लिहितोय. लावणी तू पुढे घ्या ना बघा. रवाना सखया जरा डोळा. गधड्या माझ्याकडे बघून लिहिलंस? अशी नजर चूक माझ्याकडून होणार नाही नाना. आपलं तिच्याकडे बघून लिहिली लावणी. अरे पण गधड्या, असल्या घाणेरड्या लावण्या लिहिण्यापेक्षा झकास राधाकृष्णावर एखादी गवळणली. वा, काय अगदी कंसासारखं बोललात. आपलं त्या कंसातलं वाक्य बोललात. आताच्या आता जातो आणि माझ्या राजाला हुडकून काढतो. राधा थांब, हा कान्हा आला. काय? कान्हा आला. राधा 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 तुझा कान्हा आला. राधा राधा. आईला हिचं पण नाव राधा आहे की काय? राधा आता माझी गवळण पुरी होणार.
राजा तुझा सैल अंबाडा. जमलं जमलं. आता काही दिसतं का आणखीन बघू. कानातला डुल डुल जमते की. अरे वा वा वा. हातातला पिळ पिळ पिळ. अरे वा जमते पिळ पिळ पिळ. पाणी कस थेंब थेंब गळ. अरे वा रळाळ. अरे वा वा. पाय आपके पाय बहुत हसीन है. उसे जमीन पर मत खासी. मैले हो जाएंगे सर. राधा काय रे लक्षा काय करत अगं काय नाही ग तुझ्याकडे बघून गवळण लिवतोय. काय गवळण लिवतोय आणि माझ्याकडे बघून. आता गवळण राधेवरच लिहायची असती ना होय? काय लाजली आहे राधे के तुझे पंचनी आज तू नऊवारी साडी नेसली का ना तर गवळणच काय पण मला लावणी लिवायची वाटते. मला नऊवारीच नेसाय आवडते पण बाबा म्हणतात सावारी नेस. शिकल्या सवरल्यासारखी दिसावीस म्हणून. बस का तुझ्या बादशाही शहाणा येतो. राधे रागे तुझा बापरे गेलो 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 गेलो. अरे बापरे काठी डोक्याचं धाडल माझी काय खरं नाही त्याचं. अरे बापरे पळा लवकर.